राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, तर दुसरीकडे बोगस मतदार मुद्दा दिवसेंदिवस समोर येत आहे। तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषद हद्दीमध्ये 10,000च्या वर मतदारांचे मतदान स्थानांतर झाले आहे, तर काहींचे मतदार डबल आले असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने लावण्यात आला आहे आणि त्यामुळे ज्या प्रभागामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदाराला दुसऱ्या प्रभागात मतदान करावं लागणार आहे, त्यामुळे निवडणुका घेण्याआधी निवडणूक विभागाने मतदार यादी दुरुस्त करायला हवी असा आरोप माजी आमदार अनिल बावनकर यांनी केला आहे। काय सांगाल तुम्ही? तुमचं नगर परिषदेमध्ये मतदार यादीमध्ये घोळ असा एक आरोप केलेला आहे, काय नेमका प्रकार आहे? घोळ असा आहे तुमसरच्या मतदार यादीमध्ये की प्रभाग येथे 12 प्रभाग आहेत, 1 ते 12 पर्यंत। तर त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की जसे 2 नंबरचा प्रभाग आहे त्याचे काही मतं 7 नंबरला गेलेली आहेत, काही 3ला गेलेली आहेत, काही 5ला गेलेली आहेत। तसेच काही 5ची मतं 1ला आलेली आहेत, काही 2ला आलेली आहेत, काही 3ला आले आहेत। हा या प्रकारची त्या यादीमध्ये घोळ आहे। तसंच दुसरे काही दुबार मतदारसुद्धा आढळले आहेत, जे एकच मतदार 2-3 प्रभागामध्ये आहे। तसंच एका घरामध्ये चार लोकांचे नाव आढळले आहेत, म्हणजे 4 फॅमिलीज तिथे राहतात असं त्या नंबरमध्ये आढळलेलं आहे। तर हे बरेच घोळ या यादीमध्ये अजूनही आहेत। काय नेमकी मागणी आहे तुमची? आता तर निवडणुका लागलेल्या आहेत। आमची मागणी हीच होती की निवडणुकीच्या अगोदर हे घोळ बरे झाले असते, हे घोळ सुधारले असते नगर परिषदने किंवा जे इलेक्शन ऑफिसर्स आहेत त्यांनी जर याच्यावर ध्यान देऊन याच्यामध्ये सुधार केला असता तर जे कॅन्डिडेट्स आहेत किंवा जे वोटर्स आहेत त्यांना न्याय मिळाला असता। आता एक प्रभाग क्रमांक 1मध्ये राहणारा 7 नंबरवाल्याला मतं करणार आहे, तर उद्या त्याला काही काम पडलं तर तो कसं जाणार आहे त्याच्याकडे 7 नंबरवाल्याकडे की माझ्या 1 नंबरच्या कामे तुम्ही करून द्या म्हणाल, आणि 1 नंबरवाल्याकडे कसं जाणार आहे की त्याने त्याला मतच नाही दिलं आहे किंवा त्याने मतदानच नाही केलं आहे, तर तो कसं म्हणू शकतो की मी इथे मतदान केलं, मी इथला मतदार आहे, तर मला इथला जो प्रश्न आहे तो तुमच्याकडून काढून सॉल्व्ह करायचा। किती मतदार आहेत तुमसरमध्ये जवळजवळ 10 ते 12,000 मतदार जे इफेक्टेड झालेले आहेत। 40,000 मतदारामध्ये जर 10-12 हजारचा आकडा फार मोठा आहे।